गुड मॉर्निंग मित्रांनो। आता शाळा ग्रुप पिकनिक ही पावसाळी अधिवेशन भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा सकाळ झालेली आहे आणि अजून आमची मंडळी सगळी झोपलेली आहे। रात्री फुल एन्जॉय झालेला आहे। कुठेही बाहेर न जाता आपल्या घरामध्ये फुल एकदम शांतपणे आम्ही जेवण वगैरे करून झोपलो आणि आता सकाळ झालेली आणि आमचा एक माणूस बघा रात्रीचा उठून बाहेर येऊन झोपलेला आहे रिक्षामध्ये। तर बघूया हा व्हिडिओ कसा आहे पुढे। गावची सकाळ बघा काय सुंदर वाटते। कावळ्यांचा कावकवाट, एकदम शांत वातावरण आहे। जी गावात मजा आहे ती कुठेच नाही, एक नंबर। गुड मॉर्निंग मित्रांनो। आता आम्ही निघालोय मार्केटला पुन्हा एकदा। पारोशी तोंडाचा सगळा अजून कोणी आंघोळ नाही केली, आता पिता घालतायत। तसेच आता आम्ही निघालोय मार्केटला भाजीपाला आणायला, म्हणजे आताची सोय करायला। बघू मार्केटमधून आम्ही काय घेतो। पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहे जसं मार्केटला मार्केटिंग करायला। तर इथं आम्ही आमचा दुपारचा बेत काय घ्यायचं तो घेण्यासाठी पहिले अगोदर थोडं ATM मध्ये गेल्यात पैसे काढायला। तर आता मार्केटिंग केल्यानंतर आम्ही पुन्हा घरी जाणार आणि तिथून नदीवरती जाणार आहे। मस्त थंडगार वातावरण। मंडळाचा अध्यक्ष बघा याला आहे धसई। मुरबाड तालुक्याचे जनक माननीय श्री स्वर्गीय शांताराम घोलप साहेब यांच्या नावाने गाजलेली धसई हे बघा। मार्केट अजून चालू झालेलं नाही आणि आता हळूहळू मार्केट चालू होतं आणि आम्ही सकाळी 7 वाजता येऊन पोहोचलेलो आहेत पाटील चिकन व मटन शॉपला। आता मटन कटिंग चालू आहे आमची। शिना साप कसा कापला जातो हे तेजस सर बघताय। मस्त की रावस 2 किलो मटन घेतलेलं आहे आम्ही। आणि आता हे झाल्यानंतर नाश्ता करायला अर्धा किलो कली देऊन चारा नाही याला काय पाहिजे बघा। आमची पोरजी नाश्ता करायला बसल्यात। तेजस पवार नाश्ता झाला आमचा आणि आता इथून आम्ही गावी जाणार जेवण वगैरे। मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे गावात आणि आम्ही वजडी आणि मटण शिजत ठेवलेलं आहे। बघू शकता तुम्ही या मस्तपैकी वजडी आणि मटण शिजते एकदम व्यवस्थित धुवून घेऊन एकदम चापचिक मध्ये शिजत ठेवलेलं आहे। आणि ही कार्यक्रम चालू आहे पोरांचा। नंतर हे झाल्यानंतर खरीत वजडी आणि मटण बनवतो। मटण रस्सा आणि वजडी सुक्का बघत राहा तुम्ही कडा। मित्रांनो आता सगळा कांदा बिंदा कापून झालेला आहे, मसाला बिसा झालेला आहे आणि ऑलमोस्ट मटण आणि वजडी शिजलेली आहे। आणि आता मी बनवायला घेतोय मटण आणि वजडी। भाषा बदलली आहे मित्रांनो। माझं एक गोष्ट आहे का, भाषा बदलली नाहीये, अख्खा माणूस बदललाय। कोकणातलं पाणी पूर आल्यामुळे गडूळ होत चाललेलं आहे। सगळं बदललंय गडूळ। मित्रांनो आम्ही केलं पावसाळी अधिवेशन, पण ही उन्हाळी अधिवेशन झालं। लय ऊन पडलंय। प्रमुख पाहुणा आहे आपला, प्रमुख पाहुणा आशिष कांबळे। प्रमुख पाहुणा हाच आहे, आशिष कांबळेंचा प्रमुख पाहुणा आहे। वजडी आणि मटण शिजते तत्पूर्वी आम्ही रस्सा चेक करतोय कसा झालाय। एक नंबर। तुझी कंबर शेके शेके झालाय।
खतरनाक रस्ता झालेला असा तेजस भाऊ बोलतोय आम्हाला. जो पीस एक नंबर. हा आता आम्हाला भात टाकायचंय. ऑलमोस्ट भाजी झालेली आहे आणि आता आम्ही हे झाल्यानंतर नदीवर जाणार आहे. चला मित्रांनो, आमचा मटण पण झालेलं आहे आणि वजडी पण झालेली. वजडी सुकी आणि मटण रस्सा आहे बघा. एक नंबर काम झालेलं आहे. आणि आता मटण उतरवतो. असा रस्सा एकच नंबर. असा काम. आता मटण आणि ही वजडी. लोक चुलीवरचं जेवण जेवायला हॉटेलमध्ये जातात आणि चुलीवरचं जेवण जेवायला गावी येतो. आणि गावची मजा हा खतरनाक मजा. आजूबाजूला निसर्ग, मध्ये घर आणि चुलीवरचं जेवण एक नंबर काय. काल रात्री पण खूप मजा आली. आणि आता वजडी आणि मटण रस्सा आणि आता भात ठेवतोय शिजत. मित्रांनो, आमचा जेवण बनून झालं आणि आपण आता नदीवर चाललो. तर तत्पूर्वी ही ग्रहण चर्चा चालू आहे. कोण कोणाचा फोन उचलत नाही. बघा, चिकनचा रस्सा खात खात ग्रहण चर्चा चालू आहे. अरे वा, सुंदर रस्ता, सुरेख रस्ता, छान प्रवास. गारगार वारा सुटलेला आहे आणि आता पाऊस येतोय छान छान. आणि आता पाऊस पडणार आहे आणि आम्ही आता नदीवर चाललेलो आहे. इथं मळी काम चालू आहे. माळीचा मळी काम चालू आहे इथं. अजून आमची ग्रहण चर्चा संपलेली नाही, अजून चर्चा चालू आहे. आणि आता आभाळ भरलाय तर आम्ही आता नदीवर चाललोय. तर बघूया नदीपर्यंतचा पायवाट प्रवास. हा आमचा योगा आहे. हा योगा असा आहे की ह्याच्याने तुम्ही काय पण खावा पचन होणार, म्हणजे इकडनं निघणार तर तिकडे निघणार, असा योगा आहे हा. आणि हा असा योगा ना किती काय झालं तरी हे सगळं ब्लॉग मध्ये येणार. येणार का? मग मी जातो. मित्रांनो, आम्ही आमच्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही नदीवरती पोहोचलेलो. मंडळी मागून येते, अर्धे 4 जण पुढे गेलेत. तर बघा आमची नदी, ढसाई नदी कशी आहे. इकडे फिरो, पडलेला आहे आमचा तेजा. उचल उचल तर मित्रांनो, बघा ही नदी काय सुंदर आहे. आणि हा निसर्ग आणि वर्ण पडणारा हा रिमझिम पाऊस खूप माझ्यात आनंद घेतोय. आणि बाकीची मंडळी तयारी झालेली आहे पवायला नदीमध्ये. आम्ही खूप काळजी घेऊन नदीत उतरतोय, कारण की या नदीची आम्हाला माहिती आहे. कारण की आमच्यासोबत जो कॅमेरा पकडून आहे पोरगा, माझा बंधू, त्याला सगळे माहिती आहे इकडची, म्हणून त्याला सोबत आणलेलं. तुम्ही बघा काय सुंदर वाटतं इथला नजारा. इकडे फिरो. कशाला पाहिजे धबधबे, कशाला पाहिजे धबधबे, कशाला पाहिजे रिसॉर्ट. असल सुंदर गाव आहे ना, छानशी नदी. या कधीतरी आमच्या गावी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजूबाजूला हा निसर्ग, वरतून पडणारा पाऊस. आणि हा आहे आमचा स्पॉट, धबधबा, मिनी धबधबा. इथे आम्ही थोडा वेळ आपला शांतपणे कोपऱ्यामध्ये आम्ही थोडासा एन्जॉय करणार आहे आणि आम्ही घरी जाऊन जेवणार आहे. बघा तुम्ही कसली मजा येते. मंडळी येते आमची वरतून, छानसा निसर्ग आणि गार गार वारा. हे धबधबा जो पसरलाय तो आकाश आहे. तो ज्याला समाधी घेतो तो आशिकच आहे. खूप वैताग गेला व्यक्ती, आशिकच कांबळे. आणि हे निलेश आबासाहेब माळी, गणेश जगन्नाथ माळी, तेजस गोपीनाथ पवार. हे आहे तेजस गोपीनाथ पवार. आणि ट्रक ड्रायव्हर, माझा मित्र युट्यूबर हे येत आहेत रायगडची शान. व्हिडिओ लाईव्ह युट्यूबला व्हिडिओ झाला युट्यूबला. हे आहे रायगडची शान, निलेश आबा का साहेब माळी. हे 2 शान येतात. एक कोल्हापूर, सातारा, सांगली, फलटण बिलटणचे.
लक्ष्मण अशोक कोडक आणि राहुल कदम आणि मी मनोज जाधव एंजेलो आणि सोबत आमचा मोबाईल पकडलेला आहे ओमकार भोईर. तर बघूया पूर्ण ब्लॉग कसा होतो. थोडीशी एन्जॉय भेटू नंतर. मित्रांनो तर बघा आमचा मित्र संसाराला वैतागून समाधी घेतलेली आहे बघा. समाधी घेतलेली आहे. खूप वैतागलेला मित्र त्याच्यासाठी आम्ही थोडं रिफ्रेश व्हावं मित्रांनी पण तो जलसमाधी घेतलेली आहे. आम्हाला खूप दुःख होत आहे. गणपती बजरंगबली की जय. दारू कशाला आम्हाला प्यायची. हल्लू नको ऑलरेडी नशीब आहे. फोटो काढायला घेतला गाण्याचा पाय उचलला नाही. हा हलतोय बोलतो गाण्याला तू हलतोय. गळ्याला पकड नाही द्या. गळ्याला पकड. ही अशा तऱ्हेने इथे डोके सुटलेले आहेत म्हणून आम्ही याला खांद्यावर घेऊन चाललेलो आहे. चला आमच्या आता खूप छान पद्धतीने झालेली आहे. थोडासा त्याचा पाय स्लिप झाला त्याच्यामुळे त्याच्या पायाला लागलेलं आहे. अशी तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या. धबधब्याच्या ठिकाणी जाताना वॉटरफॉलच्या ठिकाणी जाताना अशी चूक करू नका. पण आमची चूक नव्हती पण त्याचा थोडासा पुढे जाताना पाय सटकलाय. तर आमचा भिजून मजा करून एन्जॉय करून झालेले. आम्ही आता चाललो जेवायला आणि जेवण आराम थोडंसं करणार आणि घरी निघणार. पिकनिक झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला चाललो. बघा मस्त की मटण रस्सा आणि खिचडी बनवतो. चला जेवूया आणि निघूया. जेवायला बसलोय मित्रांनो. एक नंबर जेवण झालेले बा. आमची शाळा ग्रुपची मित्रमंडळी बसले सगळे एकत्र जेवायला. या मटण वजडी आणि काय रे भात. मित्रांनो आमची मुरबाड ट्रिप झालेली आहे पूर्ण आणि आता आम्ही निघालोय घरी रिक्षाने. बाकीची मंडळी मागून येतं बाईकवरती. तर हा पूर्ण ब्लॉग मुरबाड प्रवास जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आशुतोष आशुतोष आशुतोष